रोड पाली तर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती. राहुल आपण पाहतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारतोय की काय, कारण पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला परंतु तिसऱ्या चेंडूवरती देखील आक्रमण केलंय संदीप नेगी ऑन फायर या मैदानावरती. झालेत परंतु पहा संदीप नेगीने देखील आपले हात खुले केलेत, कारण या दोन्ही फलंदाजांना माहिती प्रतिस्पर्धी संघ खूप मोठा आहे, तगडा संघ आहे. जो संघ पाठीमागच्या काही स्पर्धेमध्ये याच मैदानामध्ये चॅम्पियन देखील ठरलाय आणि या संघात समवेत लढायचं असेल तर एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल आणि त्याची सुरुवात एक चुणूक पहिल्या 3 चेंडूवरती दाखवली आहे. या संघामध्ये अक्षय सोरोदे आपण पाहतोय, संतोष बदनेला देखील पाहतोय, दिनेश आहेत या संघामध्ये, प्रज्ञेश आहे, प्रभात आहे, अनेक तारांकित खेळाडू आहेत ज्यांनी हे मैदान अक्षरशः हादरून सोडलंय. म्हणूनच की काय पहिल्या 3 चेंडूवरती तर आक्रमण दांड्या उद्ध्वस्त केल्यात. यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट बत्त्या गोल फलंदाज संदीप नेगी बॅक टू टेक आउट टीचर. बंधू आहेत, मोठे बंधू विकास करे बघा, सुहासने देखील प्रभावित केले या मैदानावरती. आदित्य प्रिया या संघातून खेळत असताना त्यांना देखील 2 व्हीलर बाईक मिळवली आहे, परंतु विकास करे बघा विकास करेल का, याच्याकडे देखील चांगलं क्रिकेट आहे परंतु काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे हे जास्त मैदानापासून दूर असतात, परंतु आज मात्र स्वतः या ठिकाणी मैदानावरती आलेत विकास करे. तर गोलंदाज राहुलचं कौतुक करावं लागेल, ज्या राहुलनं पहिल्या 3 चेंडूवरती 13 धावा दिल्या होत्या तो राहुल आता कमबॅक करतोय. स्लोवर प्रतीचा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव मिळाली. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 14 धावा. बघा षटक क्रमांक पहिलं चालू आहे जिथे 14 दीप सिंग आपण पाहतोय. या दीप सिंगनं पहिला षटकार लगावला, तदनंतर एक धाव काढली, तदनंतर स्ट्राईक वरती आले संदीप नेगी, षटकार लगावला, तदनंतर विकेट गेली, नंतर 5वा चेंडू फेस केला विकासने ज्याच्यावरती एक धाव काढली. 14 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील राहुल भोईर, दिनेश भोईरला देखील आपण पाहतो, तदनंतर दादा भोईरला देखील आपण या मैदानावरती पाहतो, परंतु हे राहुल भोईर पाहतोय. ओ काय स्विंग होतोय चेंडू, टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेतली या चेंडूनं. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 1 गडी बाद 14 धावा. धावफलकावरती धावा झाले 14. आता मात्र स्वतः संघनायक संतोष बदने आलेत. पाठीमागच्या स्पर्धेमध्ये आम्ही फेसबुकला पोस्ट पाहिली होती संतोष बदनेची, त्या स्पर्धेमध्ये देखील उत्कृष्ट खेळाडू राहिले होते आणि इंस्टाग्राम वरती देखील हे ऍक्टिव्ह असतात. अगदी स्टोरीज आम्ही वारंवार यांच्या पाहत असतो. रॉकी नावाचा एक
त्यांचा मित्र देखील त्याच्याशी सातत्याने वेळ घालवत असतात. परंतु आज पाहतोय काय मैदानावरती या देखील खेळाडून आपली वेगळी छाप सोडली आहे. कारण मित्र म्हणे शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे काय. अगदी शून्यातून विश्व निर्माण केलंय. अगदी घरची परिस्थिती अतिशय विकट, परंतु तदनंतर मुंबई वसाहतीमध्ये आले. तदनंतर आपला साईड बिझनेस बघत अगदी माथाडी सारख्या या वर्गामध्ये राहून आज क्रिकेटमधून एक आपली स्वतःची वेगळी छाप आज सोडली आहे. कारण कळंबोलीमध्ये तुम्ही एलआयची पट्ट्यामध्ये आला या मैदानामध्ये प्रत्येकाच्या ओठावरती संतोष बदने हे नाव अगदी आदरानं घेतलं जातं. आणि संतोष बदनेला ही ओळख कोणी दिली असेल तर ती ओळख या क्रिकेटने दिली आहे. क्रिकेट तुम्हाला हे तर देतं, तुम्हाला स्वतःची ओळख देतं. आणि हे त्यातील एक उदाहरण म्हणजे संतोष बदने. अगदी बोंबाळे गावातून एक छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास, अगदी काट्याकुट्यातून सुरू झालेला प्रवास आज पाहतोय मुंबईसारख्या कळंबोली शहरामध्ये एक वेगळी छाप सोडून जाते. तो संतोष बदने पाहतोय. कारण संतोष बदनेची किंमत देखील हळूहळू वाढली आहे. कारण तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो गेलो ना, तिथे आज आयकॉन म्हणून संतोष बदने 5, 10, 15 मॅक्सिमम अशा रुपयाची बोली देखील लागते. तर संतोष बदने कारण याच्यामध्ये मी म्हणेल पाठीचा हात कोणाचा असेल तर रॉयल संघाचे खंबीर 7 विजय शेठ खानावकर यांनी वारंवार संधी संतोष बदनेला दिली आणि त्या संधीची नामी संधी देखील त्यांनी कमवली आहे. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ती नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा असेल, त्या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील संतोष बदनेला स्वतःला सिद्ध केला. आता तुम्ही स्वतःला सिद्ध करा, प्रचिती ही आपोआप होत असते. त्यापैकी उदाहरण म्हणजे संतोष बदने. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले, 17 धावा झालेत, 1 विकेट देखील मिळवला. चेंडू स्विंग झाला, स्विंग वरती केला आक्रमण, संतोष वरती हल्ला बोल, चेंडू गेला सीमरेषे पार, षटकार षटकार. 6-23 धावा. दीप सिंग याला अशा प्रकारचे मोठे फटके शोधावे लागतील, शोधणं देखील गरजेचं आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ रॉयल आहे, ज्याच्यामध्ये खूप मोठे स्टार कास्ट खेळाडू आहेत. परंतु आणखीन एक अस्मानी टोला उच्चर कर बोला, दे छक्का दे छक्का.
त्याला प्रभातनं प्रभावित केलंय, ज्याचं नाव प्रभात आहे तो प्रभावित गोलंदाजी करतोय. अचित आले तर नवीन फलंदाज, परंतु पहा डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. अगदी आमच्या गावाकडे प्रति काय म्हणतात मध्ये आंधळी शॉट, अगदी घाटी भाषेमध्ये आंधळी आंधळी मारतोय तशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते. प्रभातनं पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी साकारली आहे, परंतु थोडासा बॅटवरती घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव पाहायला मिळते आहे, तिथे स्वतः क्षेत्ररक्षक सरसावलेत. एक धाव मिळाली, संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवरती. 32 धावा झाले. षटक क्रमांक 3 चालू आहे. या षटकातील सर चेंडू झाले 4, अजून देखील 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील हे कव्हरेज केलं जात आहे. पीटीसी लाईव्ह वाल्यांचं देखील कौतुक करावं लागेल, दोन्ही बंधूंचं. केतन असतील, किरणजी असतील, त्यांना सुरक्षात रोहित जे देतात, असे अनेक त्यांचं टीम वर्क आहे. त्या सर्व टीमचं आपण कौतुक करूया, कारण आज फटका चांगला आहे. चेंडू गेला सीमरेषे बाहेर, 6 धावन करता. एकमात्र खेळाडू जो धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय, जो एकाकी झूज देतोय, वन मॅन आर्मी शो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. लढेंगे तो अकेले ही लढेंगे असं दाखवतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न फसला तो संपला. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत 38, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये डीचे. प्रज्ञेश कोटेकर, प्रज्ञेश आपण पाहतोय पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. प्रज्ञेश खोलवर प्रतिचा चेंडू, घोरकोस समाचार घेतलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, चेंडू दिला अक्षरशः स्टेडियमच्या बाहेर फेकून 6 धावन करता. ते जीत आहे तो अजित. फटका चांगला आहे, काय असेल या फटक्यावरती. प्रयत्न चांगले होते, बॅक टू बॅक दुसरा षटका. धावा कंप्लीट. अजित आता मात्र बरसू लागलाय. अजित आक्रमण करतोय, आक्रमण आणि आक्रमण. प्रज्ञेश कोटेकरच्या हातामध्ये चेंडू देणं कितपत योग्य आहे, हा निर्णय अंगलट येईल की काय असं देखील होऊ शकतं, परंतु पाहायचं आहे प्रज्ञेश पुन्हा एकदा कमबॅक करतील का. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार, परंतु येणाऱ्या 4 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील. चांगलं क्रिकेट, दॅट इज कॉलिंग इज क्रिकेट, याचं नाव तर क्रिकेट आहे. परंतु पहा सांघिक स्वरूपात विकेट मिळाली आहे. तिसरा झटका ईगल बॉयच्या संघाला.
तो नवीन फलंदाज आले, 50 धाबा झालेत. पुन्हा एकदा थोडेसे अतिरिक्त उसळी घेतले, कमबॅक केलाय. पुन्हा एकदा संगीत स्वरूपात आणखीन एक फलंदाज बॅक टू द गाव. चौथा झटका ईगल बॉयच्या संघाला. तर संघाची एकूण धावसंख्या 50 धावा झाल्यात. परंतु थोडस पाहायचं, विक्रम पवार अवांतर चेंडू घोषित करतात, 51 धावा. डीजे ऑपरेटर रोहितचं कौतुक करावं लागेल. खरे दुनियेवरती राज. आज आपण पाहतोय कळंबोलीमध्ये देखील अशी मैत्रीच्या दुनियेतील खूप राजा माणसं आहेत. त्यापैकी व्यासपीठावरती देखील 2 असे दिलदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे पाहतोय अमन, तर दुसरीकडे पाहतोय प्रतीक ठाकूर. खूप चांगले मित्र आहेत. अगदी प्रत्येकाच्या सुख दुःखात कित्येक वेळा, अनेक वेळा त्यांनी साथ दिली. आज मात्र यशस्वीरित्या ही स्पर्धा देखील घडवतात. आणि ही मैत्रीतल्या दुनियेतील राजा माणसं अगदी एका मंचावरती आपण पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या 52 आहे. या षटकातील अंतिम चेंडू आहे. असं म्हटलं जातं ना, कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी कर्तृत्ववान जीवन असावं लागतं. 52 धावा झालेत. या षटकातील अंतिम चेंडू बाकी आहे, शेवटचा चेंडू बाकी आहे. बघा, कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. आणि चांगला माणूस बनण्यासाठी माणसाचं हे मन हे मोठं असावं लागतं. आणि दोन्ही माणसं हे मोठ्या मनाची आहेत, दिलदार आहेत. अगदी एका रात्रीमध्ये घडवलं की स्पर्धा आयोजित करायचे. खूप सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. राणची संधी आहे, जिथे आणखीन एक सांघिक स्वरूपात फलंदाज आउट. या चेंडूवरती पंच किती धावा? 3. म्हणजे 52, 53, 54, 55 धावा उभारल्यात पहिल्या सत्रामध्ये. 56 धावांचं आव्हान गटाचं रॉयल या संघात. मिसअंडरस्टँड 56 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू अजून देखील बाकी आहे. बघा, चुका होतात, चुकतो तो माणूस काय. आणि चुका झाल्यात, आम्ही दिलगिरी देखील व्यक्त करतोय. डॉट बॉल. 56 झाले, 57 टू विन.
गाठले गेले जातील. चला 56 धावा झाले. 57 धावांचं एक आव्हानात्मक आव्हान जरूर गाठायचं रॉयल टीमला. रॉयल टीमचा चला फलंदाज या ठिकाणी लवकरात लवकर पाठवून द्यायचे. तर रॉयल संघाचे संघनायक चला खूप वेळ या ठिकाणी घेतला गेला जातोय. संघर्ष संघाचे संघनायक चला आपण देखील यायचं. आणि करिश्मा 11 कळंबोली संघाचे संघनायक. चला रॉयल संघ आपण पाहतो. चला करिश्मा 11 संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. संघर्ष संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण इमिजिएटली या ठिकाणी रिपोर्ट करायचं. आमच्या आयोजकांशी अर्थातच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2024 कळंबोली या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय माननीय श्री दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रिकेटची रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. अगदी सकाळच्या 17 पासून पाहतोय. या स्पर्धेमध्ये तर चला या ठिकाणी आपण 56 धावले 57. चला संघर्ष संघाचे संघनायक आलेत का वैभव. चला या आज वेगळीच जर्सी परिधान केली. भगव्या कलरची स्मित हास्य देखील आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. संघर्ष नावात खूप आहे. आपल्या जीवनामध्ये देखील संघर्ष हा प्रत्येकाला करावा लागतो. त्या संघाचं नाव संघर्ष आहे. चला या ठिकाणी 56 धावले 57 धावांचा रॉयल संघाचा आपण या ठिकाणी उल्लेख करत होतो. सर्वांना सांगू इच्छितो जवळपास सर्वांना माहिती देखील आहे. रॉयल संघ म्हटलं की माननीय विजय शेठ खानावकर साहेब यांचा संघ. रॉयल संघ विजय शेठ खानावकर म्हणजे अर्थात पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक. त्यानंतर सांगायचं गेलं बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील त्यांनी एक वेगळी छाप सोडली आहे. त्यानंतर सांगायचं गेलं तर या स्पर्धेतील अर्थात कळंबोली असोसिएशनचे अध्यक्ष या नावाची कळंबोलीमध्ये वारंवार चर्चा होत राहणार. कारण हे खूप मोठं नाव आहे. कारण असं म्हटलं जातं ना आयुष्यात मोठं होण्यासाठी पैसा नाही तर माणसाचं मोठं मन असावं लागतं. आणि या माणसाला खूप माणसं आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये देखील खूप मोठे केलेत. त्यापैकी दिलदार मनाचा राजा माणूस अर्थात विजय शेठ खानावकर साहेब. क्रिकेटची एक वेगळीच नाळ या व्यक्तीची जोडली आहे. मी तर म्हणेन या माणसाला क्रिकेटची नशा आहे. प्रत्येकाला एक नशा असते ना तशी या व्यक्तीला देखील क्रिकेटची नशा आहे. सातत्यानं या मैदानावरती क्रिकेटच्या मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा ठरवतात. या मैदानावरती त्यांचा एक भक्कम संघ म्हणून देखील या संघाकडे पाहिलं जातं. ते विजय शेठ खानावकर संघ यांचा संघ पाहतोय. चला अमित भाई हे देखील आपण पाहतोय. बघा करिश्मा 11 संघाचे हे आणखीन एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय. टॉस जिंकलाय कोणी करिश्मा 11. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. जिथे पहिला चेंडू पाहायला मिळाला स्पेड अर्थात वाईट. अवांतर चेंडू श्री गणेश झाला रॉयल संघाचा. रॉयल आपण पाहतोय संतोष पोतने स्वतः या ठिकाणी आलेत. कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. स्वतः संघनायक आहेत. कॅप्टन कूल आहेत. परंतु पहा आज सालानेसाठी स्वतः आलेत संतोष मधने. थोडासा उसळी घेतली चेंडूनं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईड चेंडू. 2 धावा. चेंडू झाले 0. धाव फलकावरती धावा आहेत 2. थोडीशी रणनीती वेगळी आहे पावसाळ्या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. कारण एकत्र खेळणारे खेळाडू आज मात्र थोड्या वेगवेगळ्या संघामध्ये पाहायला. नाव जरूर आहे रॉयल ए रॉयल बी अशी संघाची संघबांधणी आहे. 5 खेळाडू रॉयल ए मध्ये 5 खेळाडू रॉयल बी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहत राजू जो पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. संतोष पत्नीने एक करारा प्रहार केला स्ट्रेट ड्राईव्हला जिथे क्षेत्ररक्षक दीप उपस्थित आहेत.
एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहे त्या मात्र बिनगडीबाद 3 धावा. स्ट्राईक वरती फलंदाज पाहतो माय फेवरेट प्लेयर मिस्टर 360 अक्षय सरोदे. अगं माझा फेवरेट आहे कारण त्याची तर ताकद पाहिजे ना तुम्ही. अतिशय नाजूक आहे परंतु फटके एवढे मंत्रमुग्ध करणारे असतात की याच्या फटक्यावरती तमाम क्रीडा रसिक देखील मोहात प्रेमात पडतात. एवढी क्लास एवढा क्रिकेटचा दर्जा या खेळाडूकडे आहे. परंतु या फटक्यामध्ये पाहायचं आहे डॉट प्रकारचा चेंडू. पण तो रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ताकद ही जास्त वापरावी लागते. जिथे टायमिंग तर करावं लागतंच परंतु ताकद देखील पुरेशी वापरणं गरजेचं आहे. तशी ताकद यावेळेस मात्र अक्षय सरोदे चालेल का हे पाहणं देखील उत्कंठावर्धक असेल. चेंडू झाले 2 धावा आहेत 3. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. राजू गोलंदाजाच्या मार्कवर आहेत. कामोटेंकडून मारा करणारे गोलंदाज आहेत. अगदी रॉयल चंबूच्या साईडनं गोलंदाजी केली जाते राजू यांची. तर अक्षय सरोदे देखील फसलेत. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळाला. आता मात्र दडपण प्रेशर पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये शांत आणि शांतता पाहायला मिळते आहे. रॉयल संघ जो ओळखला जातो या मैदानावरती चॅम्पियन म्हणून तो संघ आता मात्र अडचणीमध्ये सापडतोय. येणारे अजून देखील 21 चेंडू बाकी आहेत. 54 धावांची गरज आहे. बघा कान मंत्रणा दिली जाते. विचारांची विचारसारणा या मैदानावरती पाहायला मिळते आहे. पण तो राजूचं कौतुक करावं लागेल. काय राजू गोलंदाजी करतोय. 3 चेंडू समाप्त झाले. 3 धावा देखील आहेत. अक्षय सरोदे स्विंग अँड मीन्स काय या ठिकाणी चेंडू वळण घेतोय. लेग स्टिक वरती जातो चेंडू ऑफ स्टिकला जिथे डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू झाले 4. धाव फलकावरती धावा आहेत 3. 85 वाद घातला गेला जातो. आणि मी तुम्हाला समालोचनाच्या माध्यमातून हेच सांगेन की मित्रांनो पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं तुम्ही शिका. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेट खेळा यात मात्र शंका नाही. पण क्रिकेट कसं खेळा आदरानं आपुलकीनं प्रेमानं खेळा. तुम्ही प्रत्येक सामन्यामध्ये पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा. तुम्ही त्यांच्यावरती कोणत्या प्रकारे दडपण टाकू शकत नाहीये. परंतु अक्षय सरोदे फसलाय. फटका फसलाय दीप. ओ माय गॉड होते काय जिथे प्रत्येक प्रेक्षकाच्या डोक्यावरती हात. अक्षय सरोदेचा झेल सोडला. धावा मिळाल्या 2. 5 धावा. या षटकातील चेंडू झाले 5. धावसंख्या देखील 5 आहे. बघा योगेश राहुल द्रविडच्या अंगावरती जर्सी क्रमांक 5 होती. 5 पांडव देखील होते आणि हाताची बोटे देखील 5 आहेत. संघाची एकूण धावसंख्या देखील 5 पाहतोय. पण राजूचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी साकारतोय अक्षय सरोदे. फटका फसलाय पुन्हा एकदा. एसटी रक्षक कोणती चूक करणार नाहीये. पहिला झटका रॉयल या संघाला. ठीक आहे सर्वात महागडा खेळाडू ईगल संघाचा राणे. बॉय संघातील सर्वाधिक महागडा खेळाडू आहे राणे. राणे हे देखील व्यक्तिमत्व खूप खतरनाक आहे. मैदानावरती देखील नेहमी आम्ही जोश आणि उत्साह पाहतो राणे यांचा.
आज म्हणतात राणे यांनी झेल देखील टिपलाय. 5 धावा झालेत. षटक क्रमांक 2 घेऊन आलेत गोलंदाज. नवीन आहेत, नवोदित आहेत. या खेळाडूचं नाव इरफान भाई. बघा इरफान आहेत. बघा इरफान. हो चांगला फटका जिथे या चेंडूवरती पाहायला मिळतील. संतोष बदने चेंडूकडे पाहतात, पंच देखील पाहतात. पंचाने इशारा केला, हा चौकार आहे. 4-9 धावा. इरफान वरती केलंय आक्रमण. संतोष बदनेची ही तर आहे ओळख. कोणत्याही फॉर्मॅटचं क्रिकेट असो, टेनिस असो या रबर किंवा प्लास्टिक, कोणत्याही चेंडूवरती मी आक्रमण करू शकतो याचं उदाहरण संतोष बदनेनं दाखवून दिलंय. आणि काय घणाघाती प्रहार. चौकार. 9 धावा. बघा हनुमंत चौधर साहेब देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. तर इरफान आता मात्र पॅडवरती चेंडू आदळलाय. पंचांकडे लेग बिफोर अपील मागितली जाते. डॉट प्रकारचा चेंडू आहे जिथे 9 धावा धावफलकावरती. बघा डावखुऱ्या फुर्तीचा हा गोलंदाज आहे. ज्यावेळी डावखुऱ्या फुर्तीचे गोलंदाज असतात त्यावेळी नैसर्गिक दृष्ट्या त्यांचा स्वाभाविक खेळ हा देखील नॅचरल असतो. त्यांची ऍक्शन देखील खूप वेगळी असते, चांगली असते, स्वाभाविक असते. तशा पद्धतीची ही ऍक्शन आपल्याला इरफान या गोलंदाजाची पाहायला मिळते. नोटीस करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास केलाय संतोष बदनेनं. चेंडू धाडून दिला सीमेरेषेबाहेर. आर पार. षटकार. षटकार. सांगतात नाद करा पण आमच्या कुठं या मैदानावरती. परंतु संतोष बदने अद्याप देखील हिरो आहेत. पण तो हिरोला चिरो ठरवतील का इरफान भाई. इरफान गोलासाठी तयार झालाय. आणखीन एक फटका सजवलाय चांगला. आवकेच्या बाहेर छत्रपतींचा छावा. मिळतील तब्बल 6 धावा. सुपरस्टार आणि सुपरस्टार उगाच बनता येत नाही. सुपरस्टार होण्यासाठी संघर्ष करावा लागतो, स्वतःला सिद्ध करावं लागतं. स्वतःला सिद्ध केलं जात आहे संतोष बदनेच्या माध्यमातून. पॅडवरती चेंडू आदळलाय, कमबॅक केलाय. समीकरण पहा. येणारे अजून देखील छेडछाडणे. 1 धाव. पंच इशारा करतील. यस लेग बिफोर. येणारे 11 बाईकच्या स्वरूपात धाव. 13 चेंडू आणि 35 धावांची गरज. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव तर मिळाली आहे. परंतु प्रभातला देखील हात खुले करावे लागतील. 1 धाव तर मिळाली आहे. कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्यानं काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट देखील केल्या. षटक क्रमांक 2 होईल समाप्त. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 1 गडी बाद 24 धावा.
धावां झालेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू 33 धावांची गरज, म्हणजे प्रतिषटक 16 ते 17. म्हणजे समीकरण जर पाहिलं ना एक सोपं आहे. 12 चेंडू मागे तुम्हाला फक्त 6 चेंडू सीमेरेषा बाहेर फेकायचे आहेत आणि एवढी ताकद, कुवत, धमक या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. म्हणजे समीकरण डोक्यामध्ये ठेवावं लागेल आणि ते समीकरण असेल यात मात्र शंकाच नाही आहे. स्क्वेअर लेग पंच मयूर बाक्षी आपण पाहू शकाल, पण दीप सिंग आज प्रभावित केलं या दीपनं. दीप पाहायचा आहे बघा. फटका चांगला, ट्रॅप रचलाय, होत आहे काय, स्लाइड झालंय, स्लाइडिंग झाला वो क्षेत्ररक्षक, चेंडू आवकेच्या बाहेर, चेंडू गेला, एक टप्पा पडला निशी, टक्क निशी, सीमेरेषा बाहेर 4. उत्तर म्हणून उभे राहतील का संतोष बत्ने? ऑन फायर या मैदानावरती आणखीन एक तगडा मोठा, बघतोस काय रागानं षटकार मारलाय वाघानं. वाघानं लागला असेल, करंट लागला असेल, परंतु पाहायचंय आणखीन एक वार पे वार, बडा वार, षटकार षटकार षटकार. 40 धावा. आता संतोष बत्ने नावाचं वादळ रोखणं खूप कठीण चाललंय. 40 धावा झाले, तिथे संतोष बत्ने व्यक्तिगत खेळतोय 33. येणारे 9 चेंडू 17 धावांची गरज. मी आधी देखील उल्लेख केला होता, नाव उगच मोठं होत नाहीये, नावाची चर्चा उगच होत नाहीये. नावाची चर्चा व्हायची असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तो संघर्ष केला जातोय. या खेळाडूनं खूप संघर्ष केलाय. क्रिकेट हे तर तुम्हाला शिकवता. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट तर हेच आहे. क्रिकेटमध्ये जिद्द, क्रिकेटमध्ये चिकाटी, क्रिकेटमध्ये जोश, क्रिकेटमध्ये होश, क्रिकेट म्हणजे ड्रीम, क्रिकेट म्हणजे स्वप्न आहे. आणि स्वप्न या खेळाडूच्या मनामध्ये नसा नसामध्ये भिनलंय. आणखी एक तर 39 सांघिक वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतील का? 11 धावा झाले, 46 धावा धावफलकावरती. आता मात्र फटका चांगला आहे. कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्याने काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय, पुन्हा एकदा स्लाइड झालेत, घसरलेत. 2 धावा कंप्लीट होतील. संघाची एकूण रणसंख्या आहे ती मात्र 48. षटकातील अजून देखील शेवटचा चेंडू बाकी. येणारे 7, समीकरण आहे 9 धावेचं. संतोष बत्ने या मैदानावरती पाहायला मिळतात. 9 धावा अर्धशतकासाठी देखील चांगला फटका. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू बघता बघता जाईल सीमेरेषे बाहेर. दन 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 करत चौकार. हा मारलाय.
स्वतःच्या नावासाठी नव्हे तर गावासाठी तुमच्या संघासाठी क्रिकेट खेळा आणि तशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जाईल का? येणारे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. जरूर पडचड धमचाक चालू आहे संतोष मधनेची, परंतु आता नाही रोखू शकत. एक धाव कंप्लीट केली, दुसरी होईल का? समीकरण पहा. सामना कुठे होता कुठे येऊन पोहोचलाय. येणारे 2 चेंडू 3 धावांची गरज. बघा कधी कधी एखादा निर्णय अंगलट येतात, चुकीचे निर्णय, आणि तो अंगलट येईल का? परंतु प्रभातकडे व्याख्या आहे नेवर गिव्ह अप. तू करून दाखवू शकतो आणि ते करून दाखवेल. संतोष मध्ये देखील ते करू शकतो अजून देखील, परंतु क्रिकेट आहे आणि तिचा खेळ आहे. 2 चेंडू 3 धावांची गरज. हा चेंडू पूर्णपणे सामन्याची चित्र पलटू शकेल. हा चेंडू नीटसा फेकावा लागेल. तो चेंडू कशा पद्धतीने फेकला गेला जाईल. 54 आहेत. येणारे 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. 54 2-3-3-2. समीकरण पहा. एखाद्या सरड्याप्रमाणे रंग देखील सामना बदलू लागलाय. रंग हा सामना बदलेल का? प्रभात सामना फिनिश करेल का षटकार लगावून? काय डोक्यामध्ये विचार असतील? ओ माय गॉड, होतंय काय? होत्याचं नव्हत्याचं होतंय करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अनोळखी व्यक्तीची ओळख करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट होतंय काय? सामन्यामध्ये होतंय काय? मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळे होण्यास काय हरकत आहे? जबरदस्त. पंच लेग बाय ऑफ द बॅट. लेग बाय. येणारा 1 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी 1 धाव जरी काढली तरी जिंकू शकेल, परंतु काय क्रिकेट आहे. अगदी हृदयाचे ठोके देखील हा एक कंपल्सरी 1 हृदयाचे ठोके देखील सर थक 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 करू लागले असतील संतोष मधनेचे. कारण गरज होती का? 1 चेंडू 2 बरोबरीसाठी 1. बघा 1 धाव जरी काढली तरी रॉयल संघ हा जिंकू शकेल. नाणेफेकीच्या जीवावरती काय होईल? नेवर गिव्ह अप. मी करू शकेल. अशक्य शक्य प्राय करू शकेल का? बघा दीप भाय विकास गोलंदाज कौतुक करावं लागेल. या गोलंदाजाचं नाव आम्हाला तर समजलंच नाहीये, परंतु कौतुक मात्र या गोलंदाजाचं होणार यात मात्र शंकाच नाहीये. संतोष मधने डोळे होतंय काय? मजा आहे ही तर क्रिकेटची मजा आहे मित्रांनो. थक 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 थक. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. संतोष बदने उन्हाळे पाहिलेत भरपूर, आता मात्र उशिरा करून संतोष बदने स्वतःला सावरलं. विजयाची धाव कंप्लीट केली. विजेता ठरला रॉयल संघ. विजय संघाचं अभिनंदन. 72 हरला ना मित्रांनो, तरी देखील तुमची चर्चा